आज खास हैदराबादला आलतो आणि चांगलं वाटलं. आता सकाळी सकाळी मस्त निलोफरची कॉफी आणि बन आपलं चाय आणि बनमस्का घेतला होता. आता इथून आता आपण गोळकोंडा पाहिला. गोळकोंडा पाहिल्यानंतर आता हे कुतुब टॉम्स पाहण्यासाठी आलो आहे. बेस्ट आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे टॉम्स. अब्दुल्ला कुतुब शाह ये जो लिखा है उसके बारे में पूरे डिटेल्स है यहाँ पे. चलो आगे जाके देखते हैं क्या है क्या नहीं. हैदराबाद का ये जो है वो समझ में आए इसीलिए हिंदी में बात कर रहा हूँ, नहीं तो आय एम महाराष्ट्रीयन भाऊ, मराठीतच बोलावं लागतंय. आपण जशा खबर वगैरे म्हणजे या कुतुबशाहीमध्ये हे टॉम्स होते, म्हणजे मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये दफन केलं जायचं. त्यासाठी ही बनवलेली एक प्रोव्हिजन पाहू शकता तुम्ही. मी सेम वास्तू ही बिदरला पण पाहिल्या होत्या. जेव्हा आपण बिदरला जातो, बिदरला पण सेम होतं. त्याच्यानंतर विजापूरला म्हणजे कुतुबशाही बहमनी सल्तनत जे होते त्यांच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी फेमस होतात. त्याच्यानंतर विजापूर आदिलशाही त्यांच्यामध्ये पण असे टॉम्स बनवले जायचे. आता हे तुम्ही पाहू शकता, हे मध्ये त्यांना दफन केलेलं वगैरे काय असं होतं याच्याबद्दल मला आयडिया नाही. जर कोणाला काय माहीत असेल तर प्लीज सांगा, कारण मी हिंदू धर्मातनं बिलॉंग करतो, पण बाकीच्या ह्या गोष्टीबद्दल मला एवढं नॉलेज नाही आहे. त्यामुळं जर काय असेल तर करेक्ट करत चला. आणि मराठी असल्याचा गर्व पण असला पाहिजे आपल्याला. आपण शिवाजी महाराजांच्या राज्यातनं येतो आणि शिवाजी महाराजांची देणच होती की सर्व धर्म समभाव आणि प्रत्येकाला घेऊन चालणे, कुठल्याही जाती धर्मामध्ये भेद न करता सगळ्या गोष्टी पाहणे छान वाटते. गोळकोंडा फोर्ट पाहिल्यानंतर त्याच्या बाजूलाच हे आपल्याला कुतुब टॉम्स पाहायला मिळतात. खूप छान अशा स्वरूपात आहे. आणि या ठिकाणी आपले शिवाजी महाराज आले होते असं तिथले जे गाईड होते त्यांनी मग आम्हाला सांगितलं की शिवाजी महाराज हे गोळकोंडा किल्ल्यावरती आले होते आणि तो किल्ला ॲक्च्युली काकतीय जे साम्राज्य होते त्यांनी बनवलेलं होतं. नंतर त्याच्यावर जसं जसं सत्तांतरण होत गेलं तसं वेगवेगळ्या राजवटींचं तिथे राज्य झालं. किल्ला पाहण्यासारखा आहे आणि आवर्जून तुम्ही जर आलात तर ह्या ठिकाणी कुतुब टॉम्स ते पण पहा. काय त्या काळची कला होती पाहण्यासारखी. सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त बोलण्यातनं नाही तर प्रत्यक्षात येऊन पण पाहिल्या पाहिजे. मित्रांनो, वेळ काढा आणि पहा. आयुष्य एकदाच आहे, त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला शिका. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मला टाईम नाही, वेळ नाही, कामाचा वर्कलोड आहे, सगळे मान्य आहे. माझ्या पाठीमागं सुद्धा कामाचा वर्कलोड खूप आहे. रेस्टॉरंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टीतनं पामुला रेस्टॉरंट आहे माझं स्वतःचं लातूर या ठिकाणी. मी रेस्टॉरंट पण मॅनेज करता करता ह्या गोष्टी मॅनेज करतो. ज्या दिवशी रश वगैरे नसेल किंवा एकादश वगैरे अशा काही गोष्टी असतील, ज्या दिवशी आम्हाला 1-2 दिवस मोकळीक मिळू शकते, थोडं कस्टमर त्या दिवशी स्लो असतं, त्या दिवशी मी प्रयत्न नक्की करतो. हे 1 डे किंवा 2 डेज प्लॅन करून बाहेर येतो, सगळ्या गोष्टी पाहतो. आता तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे हे कुतुब टॉम्स दिसतं आहे, पाहण्यासारखं आहे मित्रांनो. हे मित्रांनो पूर्ण इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे की याच्यामध्ये काय काय आपण आल्यानंतर पाहू शकता. हे पूर्ण टॉम्स आहेत, पूर्ण हिस्ट्री दिलेली आहे या ठिकाणी. हे बघा, प्रत्येक हे किल्ल्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे, टॉम्सबद्दल आहे, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी. हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन आहे, हिस्ट्री रिलेटेड काय काय आहे, काय कुठल्या कुठल्या सत्तांतरण झाल्या होत्या 1518 पासून गोळकोंडा फोर्ट कसा झाला, 1675 पर्यंत सगळ्या गोष्टी आहेत.
आत्ता आपण तिथून पुढं आलो आहे. हे पाहू शकता, म्हणजे वेगवेगळ्या टॉम्स आहेत इथं. तुम्ही आता तुम्हाला मी माझ्या पाठीमागं दाखवतो. ही एक वेगळ्या प्रकारची टॉम आहे. म्हणजे प्रत्येक राजा असेल किंवा प्रत्येक सुलतान असेल, त्यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याच्यासाठी काही ज्या प्रोव्हिजन करून ठेवलेलं असेल. जर मृत्यू झाल्यानंतर त्याला कुठे दफन करायचं, त्या प्रत्येकासाठी वेगवेगळे आहेत. आता चला आपण इकडनं समोर जाऊन पाहूयात. पाहण्यासारखे आहेत. आता हे तुम्ही आता सेंटरला जर गेला, हे बघा आता तुम्हाला दाखवतो मी. आता याच्यामध्ये पारसी किंवा उर्दू जे काही लिपी असते याच्यामध्ये 2 कबरी आहेत. तुम्ही वरला भाग बघू शकता. आणि ह्या 2 कबरी आपल्याला पाहायला मिळतात. चला आता इथून बाहेर पडूयात. खूप साऱ्या कबरी आहेत. म्हणजे हा जर पूर्ण कवर करायला साधारणतः आपल्याला 1 तास लागेल. बघूयात आता. हे बघा, ही आता आपण पाहिलेली दुसरा टॉम्स. हा जरा जुना आहे. त्या आधीच्या टॉम्सपेक्षा हा थोडा दगडामध्ये बांधलेला पुरातन पाहायला मिळतो. आणि ही पाण्याची एक प्रोव्हिजन दिसते आपल्याला. त्या टाईपची विहीर वगैरे म्हणा किंवा काय, छान आहे. बेस्ट आहे यार. हैदराबाद यायला पाहिजे, म्हणजे पाहण्यासारखं आहेत. आता ह्या ठिकाणी भरपूर अशा टॉम्स आहेत. म्हणजे वेगवेगळ्या कारकिर्दीत बहुतेक ह्या बनवल्या गेलेल्या असाव्यात. चला मित्रांनो, पाहण्यासारखी प्लेस आहे. आवर्जून या मित्रांनो. ही एक तुम्ही पाहू शकता. ही एक खूप मोठ्या स्वरूपातली अशी एक टॉम किंवा कबर म्हणू शकता. पाहण्यासारखी आहे. हा परदेशी क्राऊड पूर्ण आपल्याला पाहायला आलेला दिसतो. या ठिकाणी आता आपण कुतुब टॉम्स पाहणार आहेत. आणि या ठिकाणी पूर्ण परदेशी असा क्राऊड आलेला आहे. म्हणजे आपल्या इथलं भाग्य म्हणा किंवा दुर्भाग्य म्हणा, म्हणजे आपण आपल्या जवळ असून ह्या गोष्टी आपण पाहत नाही, आणि आपल्या इथं परदेशी येऊन ह्या गोष्टी पाहतात. विचार करण्यासारखी ही त्या काळची एक पाण्याची प्रोव्हिजन म्हणू शकता. बघण्यासारखं आहे मित्रांनो. आवर्जून भेट द्या या ठिकाणी. तुम्ही बघा, आता खाली उतरायला बहुतेक जागा नाही, त्यांनी बंद केलेलं आहे. पण हे बघा, तुम्ही पाहू शकता ह्या पाण्याचं एक या ठिकाणी आहे. पण मित्रांनो, हे पाहणार आहोत या ठिकाणची एक पाण्याची प्रोव्हिजन. हे तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं ह्याच्यात बनवलं. आणि हे उजव्या बाजूला जे आपल्याला दिसतंय, येथून एक पाणी शेंदण्यासाठी पहिलं मोट वगैरे लावलेली असावी, कारण त्या बाजूला पूर्ण उतार बनवलेला आहे, जिथे उंट, घोडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लावून पाणी ह्या पूर्ण बागेला पाणी देण्यासाठी या पाण्याचा वापर केला जात असावा, किंवा पिण्याच्या पाण्यासाठी असेल. तुम्ही बघू शकता खाली भरपूर अशा रूमा आहेत, ज्या ठिकाणी विश्राम करण्यासाठी किंवा एक पाण्याच्या बाजूला बसण्यासाठी या गोष्टी बनवलेल्या असतील. वर्थ आहे मित्रांनो. आवर्जून भेट द्या. म्हणजे आपला इथला परिसर पाहण्यासाठी लोक दूर देशातून येतात, बाहेरच्या देशातून येतात, आणि आपण ह्या गोष्टी पाहत नाही. ह्या त्या काळातले काही दगड, आता हे एक्झॅक्ट समजत नाही आहे काय आहे, पण हे त्या काळचं सगळे इथं ठेवलेलं पाहायला मिळतं आहे. काही पंत्यांच्या आकाराचे आहेत, वेगवेगळ्या स्वरूपातल्या गोष्टी आहेत. आता ही जी समोर आपण टॉम पाहतोय, ही मोहम्मद अली कुतुबशाह यांची टॉम आहे. बघण्यासारखी आहे. हे समोर आपण आता गार्डन पाहतोय. आता इथूनच आपण आता ही पाहू शकता तुम्ही, मोहम्मद अली कुतुबशाह त्यांची
ही जी टॉम आहे. चला आता वरती जाऊन पाहूयात. छान वाटतंय मित्रांनो, काहीतरी जीवनामध्ये वेगळा अनुभव घेत चला. मी तर घरच्या कुठलीही गाडी वगैरे न घेता पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून एक सोलो ट्रॅव्हलिंग करत इथपर्यंत आलो आहे. आणि सोलो ट्रॅव्हलिंगमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात ना, वेगळे अनुभव येतात, वेगळे लोक. आता मी ज्या ठिकाणी स्टे केला आहे हॉस्टेलमध्ये, मला भारतामधले कमीत कमी 10 ते 12 राज्यातली लोकं मिळाली रात्री. त्यांच्याने काय होतं, आपल्याला कॉन्टॅक्ट शेअरिंग होतं, अनुभव शिकायला मिळतात, त्यांच्या काही गोष्टी आपल्याला मिळतात, नॉलेज शेअरिंग होतं आणि छान वाटतं. आता तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता, हे कुतुब अली शाह यांची टॉम आहे. चला आज जाऊन बघूयात. त्या काळचे आर्किटेक्चर होतं, बघण्यासारखी गोष्ट आहे. टॉम वरती जाण्यासाठी रस्ता पाहिजे, काय माहीत नाही पण आहे नाही आहे. दुसरा बघा ना, आवाज पूर्ण असा घुमतोय. मी विजापूर म्हणा भरपूर गोष्टी बघितल्यावर का, आणि छान आहे. वरती जाण्यासाठी काहीतरी जागा पाहिजे, काय माहिती तिथून बघू. इथून बाजूला जाता येते का, असेल नसेल आय डोंट नो. आहे लॉक केलेलं आहे, बरोबर आहे. खूप मोठा परिसर आहे, कव्हर करायला 1-1.5 तास जाईल माझा, पण पाहिलं पाहिजे यार. मी प्रॉपर पुण्यातून आहे. आपल्या जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल पुण्यावर तर नक्की लाईक करा आणि फिरा रे पुणेकरांनो. आपण कशातच कमी नाही. हां, पुणे तिथं काय उणे ही म्हण आपण सिद्धच केली पाहिजे. पुणेकर जगाच्या पाठीवर आपल्याला कुठे पण भेटतील म्हणजे, आणि गर्व आहे मला पुणेकर असल्याचं. आता त्याला लोक काय काय वेगवेगळ्या अँगलने घेतील, पण नाही यार, मराठी असल्याचा आणि पुणेकर असल्याचा गर्व पाहिजेच ना. हां, शेवटी जीवनात काय. तुम्ही आता हे बघू शकता, हे खूप छान अशा प्रकारे सगळीकडे टॉमच टॉम दिसते. ते मित्रांनो लय मोठं आहे टॉम, म्हणजे सगळीकडे बघावं सेमच आहे. मित्र आता अर्धा पाऊण तास झाले फिरतोय जे, पण चला छान आहे, काहीतरी वेगळा अनुभव. या ठिकाणी आलो तर ह्या गोष्टी पाहिल्या पण पाहिजे. अरे ह्याच्या खाली तर छान आहे, हे तुम्ही पाहू शकता. असं रूम टाईप स्ट्रक्चर आहे पूर्ण खाली. काय सगळ्या पिलरवरती अख्खं उभं आहे. मला दाखवतो मी पुढून. म्हणजे वरतून जेवढं आपल्याला दिसतंय हे खालून पूर्ण त्या ह्याच्यावरती हे बघू शकता तुम्ही. त्याचं ते मधला मेन पिलर, इथून वरती जाण्यासाठी जागा वगैरे असेल, पण छान आहे यार. बघा ना किती मोठे पिलर आहेत, मेंटेन ठेवलेलं आहे. म्हणजे आता ही एक समोर तुम्ही वास्तू बघू शकता, सुलतान अली कुतुब अली मलिक यांची म्हणजे ही टॉम आहे. थोडं आता नावामध्ये प्रोनाऊन्सिएशनमध्ये थोडंसं गफलत होऊ शकते, समजून घ्या, पण वरतीट आहे मित्रांनो. आणि ह्या तुम्ही पाहू शकता, ह्या भरपूर अशा इथे कबरी वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. ह्या कबरी म्हणजे मेन जो कबर आहे ह्याच्या बाजूला ह्या आपल्याला छोट्या छोट्या कबरी पाहायला मिळतात. आणि ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे तुम्ही इथं सुद्धा कबर ह्या टॉममध्ये, आणि वातावरण एकदम थंड आहे, काय पाहण्यासारखं. आता याच्यामध्ये बघा तुम्ही ह्या 2 कबरी आहेत. काय आर्किटेक्चर करत आहे यार, पाण्याची गोष्ट आहे. आता आपण इकडं समोरचं पण पाहतोय. समोरच्या बाजूला सुद्धा आपल्याला एक पाहायला मिळतंय, आणि हा काहीतरी वेगळा युनिक आहे. म्हणजे बाकीच्यापेक्षा हा थोडासा जरा मला वेगळा वाटतोय.
बारकीचं जे स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता हे इकडल्या बाजूला सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि हा त्याच्यापेक्षा थोडासा मला वेगळा वाटला. म्हणजे हा डबल तर आहेच डेकर आणि याचं थोडंसं बनावट थोडी वेगळ्या स्वरूपाची. जवळ जाऊन तर पाहूयात आपण. वेस्टर्न बोली, आय डोंट नो द मिनिंग ऑफ द वेस्टर्न बोली. वेस्टर्न बोली म्हणजे हा थोडासा वेगळा भाग आहे. आता आपण आणि गार्डन पण खूप मेंटेन केलेलं आहे या ठिकाणी. आता आपण पाहू शकता. आता हे सगळ्या टॉममध्ये एक वेगळ्या प्रकारचा टॉम आहे जो आपल्याला 2 मजली तर दिसत आहे पण एक वेगळ्या स्वरूपाचा आहे आणि छान आहे मित्रांनो. म्हणजे जर तुम्ही आलात त्या ठिकाणी तर भेट द्या. आणि खरंच एक आहे म्हणजे ह्या लोकांनी काय केलं आता आपल्या एक समाधी टाईप म्हणू शकता. त्यांच्या समाध्याच याला आपण म्हणू शकतो. आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे आपले राजे महाराजे होऊन गेले ह्यांच्या समाध्यांची जर अवस्था पाहिली ना तर कधी कधी वाईट वाटतं की खरंच महाराष्ट्र शासन कमी पडतं आहे का आपण कमी पडतो आहे. विचार करण्याची गोष्ट आहे. आता ह्या ठिकाणी मी बघतो खूप सुस्थितीत आहेत आणि वेल मेंटेन आहेत आणि गार्डन वगैरे या सगळ्या गोष्टींची प्रॉपर काय पाहू शकतो तुम्ही. माझ्या पाठीमाग हा टॉम हा थोडासा जरा वेगळ्या प्रकारचा वाटला मला. म्हणजे आपण जे काही मोठे आकाराने प्रत्येक टॉमची वेगळी खासियत आहे आणि पाहिलं पाहिजे यार. हा जो आहे तो टॉम ऑफ जमशेद अली कुतुबशाह यांची टॉम आहे. आता ही जे तुम्ही माझ्या पाठीमागं बघताय ना टॉम ऑफ जमशेद अली कुतुबशाह आणि खूप चांगल्या स्वरूपातली आणि मेंटेन आहे यार. म्हणजे आज आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात तर त्यावेळेस कशा असतील ज्यावेळेस त्यांच्या वैभवात ह्या गोष्टी होत्या त्या काळी पाहण्यासारखी गोष्ट आहे. आता आपण सध्याला जो भाग पाहतोय द ग्रेव प्लॅटफॉर्म त्याच्यानंतर कुसुम बेगम बाग. त्याच्यानंतर आपण आता इथं पाहिली सुलतान अली कुतुब अल मलिक टॉम, मोहम्मद अली कुतुबशाह यांची टॉम, इब्राहिम अली कुतुबशाह यांची टॉम आणि बाजूला तिथून जवळ आपल्याला गोलकोंडा फोर्ट दिसतोय. म्हणजे थोडंसं नावामध्ये गडबड होऊ शकते. आता ते काय थोडं प्रोनाऊन्सिएशन चुकू शकतं माझं. आणि हे आता जाऊन हे त्या काळीचं काय असेल का थंड हवा चालली यार. म्हणजे पाहण्यासारखे मस्त वाटते. सोलो ट्रिप नाही अनुभव छान आला पण म्हणजे एकटा आलो मी ट्रिपला आणि आतापर्यंत मित्र वगैरे फॅमिली घेऊन भरपूर ट्रिप केल्या पण ही फर्स्ट टाईम मी सोलो ट्रिप केली आणि छान वाटतं सोलो ट्रिपमध्ये आणि भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. आता हा जो आपण आता परिसर पाहतो मी ह्या परिसरामध्ये आलो याचं नाव आहे गार्डन टॉम ऑफ सुलतान अली कुतुब अल मलिक. म्हणजे त्यांचं जे गार्डन आहे समोरचं आणि बऱ्यापैकी माझा आता हा परिसर पाहून झालेला दिसतोय. या ठिकाणी भरपूर अशा कबरी आहेत. म्हणजे आता हा जो भाग आहे हा बऱ्यापैकी इथं छोट्या छोट्या कबरी आपल्याला पाहायला मिळतात. हा म्हणजे एक वेगवेगळ्या असू शकतात. त्या मोठ्या स्वरूपातल्या आहेत काही छोट्या स्वरूपात आहेत. माझ्या पाठीमागं हा तुम्ही पाहू शकता हा पूर्ण फॉरेन क्राऊड आलेला आहे आणि छान आहे. अरे ही लोक जर आपल्या इथं येऊन पाहू शकतात तर आपण का नाही. हां चला आता बघूयात. हा कुतुब शाही हेरिटेज पार्क म्हणून आहे. इथं छोट्या छोट्या ह्या वास्तू म्हणजे हे जे आपण आता जो तुम्ही माझ्या पाठीमागं हा भाग बघू शकता. इथं बऱ्यापैकी खूप अशा आपल्याला हे दिसत आहे म्हणजे छोट्या छोट्या टॉम्स दिसत आहे आणि त्याचा जो परिसर आहे ह्या परिसराचं नाव आहे कुतुब शाही हेरिटेज पार्क. ओके आणि मेंटेन ठेवलेले आहेत यार. चला आता इथला भाग तर बऱ्यापैकी पाहून झाला आहे. आता आपण त्या पलीकडं लेफ्ट साईडचा काही भाग पाहूयात. छान वाटतंय. अर्ध्याच्या वर आपलं कुतुब टॉम्स पाहून झालेले आहेत
आणि हैदराबाद सिटी फिरण्यासाठी तुम्हाला 2 दिवस सफिशियंट आहेत. म्हणजे रामोजी जर फिल्म सिटी जर सोडली तर तुम्ही या ठिकाणी गोलकोंडा फोर्ट करू शकता. त्याच्यानंतर कुतुब टॉम्स, बाजूलाच आपलं हैदराबादचं फेमस चारमिनार, त्याच्या बाजूला सालारजंग म्युझियम आणि आहेत 1-2-3 गोष्टी आहेत तिथं आजूबाजूलाच आहेत. त्या सगळ्या आता थोडं नावं नाही माझ्या एवढं लक्षात, पण छान आहे यार. चला आता आपण कुठला भाग बघतोय. कुतुबशाही हेरिटेज पार्क म्हणून हा प्लेस प्रसिद्ध आहे. काय आहे या ठिकाणी चला जाऊन पाहूयात. म्हणजे या ठिकाणी पाहण्यासारख्या गोष्टीच. आता हे मला समोर काही त्या काळच्या कढया कशासाठी यूज करत असतील आय डोंट नो. हे बघू शकता तुम्ही. अरे बापरे, खूप मोठे आहेत हे बघा. इकडे सुद्धा एक बाजूला आहे, म्हणजे त्या काळची तुम्ही बघू शकता. चला आता पलीकडनं जाऊन बघूयात काय आहे काय नाही. हां, असं फिरायचं जर असेल ना, वर्कआउट पाहिजे. वर्कआउटशिवाय मजा नाही. पायी वगैरे दुखत नाही. मग मी तर रोज म्हणतोय रोज 4-5 किलोमीटर चालेल, पण काय होत नाही मित्रांनो. कधी कधी धंद्यामुळं धावपळ राहते, पण टाईम काढला पाहिजे स्वतःसाठी. तर हे आपण तुम्ही पाहू शकता. ही एक म्हणजे इथे आंघोळीचं स्नानगृह आपण त्या काळचं म्हणू शकता. ह्या का तेच आहे. तुम्हाला दाखवतो मी तिकडचा कॅमेरा स्टार्ट करू. ह्या का हे पाण्याचंच आहे. हे सगळे पाण्याचे प्रोव्हिजन या ठिकाणी पाणी येत होतं. हे काय छोटे छोटे कुंड या ठिकाणी बाथिंगसाठी. आणि छान आहे मित्रांनो. पण काय आता प्रत्येक ठिकाणी थोडंसं हे चेंजिंग रूम वगैरे असेल, काही भुयारी मार्ग आहेत या ठिकाणी. हा बरोबर, ही चेंजिंग रूमच आहे. आणि या ठिकाणी भरपूर अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आहे. हा एक सेंटर. आता आकाशासंदर्भात मला इथे गाईड मिळाला नाही, पण असो. क्वीन बाथ आपण याला म्हणू शकता. आणि हे सुद्धा समोर क्वीन बाथच आहे. काही गाईडची आवश्यकता नाही एवढी. हे बघा तुम्ही बघू शकता. हे पाण्याचं, हे त्या काळची नळाची सिस्टीम, हे वॉशरूम वगैरे. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. हे वॉशरूमच आहेत. या ठिकाणी एक पाण्याची जागा स्टोअर करण्यासाठी. खाना मीन्स वॉशरूम. हे मुख्य आहे बरं का. या ठिकाणी फाउंटन बघू शकता. त्या काळी मग त्याला इनलेट आउटलेट ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन होत्या. छान आहे यार. आता हे जे आपण पाहिलेलं आहे गार्डनमधलं बाथिंग टब किंवा एक छान आहे. आता इथून ही एक मुख्य आकर्षण असलेला टॉम आहे आणि जो सर्वात मोठा आहे. आणि त्याच्यावरची नकाशी बघा ना तुम्ही. ते हिरवं जे वरती छोटेसे डायमंड कटसारखे म्हणा, आणि त्याच्यावरती आता रिस्टोरेशनचं काम चालू आहे. कसे केलं असं यार ते माणसं. त्या इकडल्या बाजूने पूर्ण त्यांनी आत्तासुद्धा तिथं कन्स्ट्रक्शनचं थोडंसं काम चालू आहे. मानलं पाहिजे यार या लोकांना. म्हणजे कुठल्याही जीवाची पर्वा न करता ही लोक काम करतात. आहे पॉलिशिंग आणि फिनिशिंगचं काम चालू आहे बहुतेक. या काय वरती आपण पाहू शकता. हे थोडंसं पॉलिशिंगचं तर तुम्हाला दिसत असेल आय डोंट नो, पण फिनिशिंगचं काम चालू आहे. हे समोर आपल्याला अजून 1-2 टॉम्स पाहायला मिळतात आहे. या भागामध्ये सगळे टॉमस आहेत. म्हणजे असं काय आता प्रत्येक एक्सप्लेन करायला खरंच थोडं नॉलेज पण नाही आपल्याकडे, आणि एवढी इन्फॉर्मेशन पण नाही आहे. चला जेवढं कवर होईल तेवढं तर आपण कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो या ठिकाणी सुद्धा एक तुम्ही टॉम्स पाहू शकता. त्याच्या पाठीमागं एक मस्जिद दिसते आपल्याला, ही लेफ्ट साईडला.
मित्रांनो तुम्ही पाहू शकता सर्वात जुनी टॉम आहे आणि हिचं कन्स्ट्रक्शन सगळ्यात ओल्डेज आहे. म्हणजे बाकीच्या जेवढ्या मी आत्ता आतमध्ये सगळ्या पाहिल्या ना त्याच्यातली सगळ्यात जुनी मला ही वाटली. आणि वेगळ्या आकाराची तिची डिझाईन बनावट सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. मित्रांनो पाहू शकता हे ह्या वयात येऊ शकतात. एक आता फॉरेन जोड पाहिलेलं आहे तर आपण आलंच पाहिजे यार. म्हणजे नॉट अ जोक की त्या ह्या वयामध्ये सुद्धा जर ही लोक जर येऊ शकतात. बघा तुम्ही त्या माणसाला चालता येत नाही आहे, काठीचा आधार घेऊन चालतं आहे आणि आपण त्याने कुठल्या गोष्टीचं भांडवल नाही केलं की मला हे नाही तरी आज फिरतोय. बघा विचार करण्याची गोष्ट आहे यार. विचार करा मित्रांनो, आज ही लोक फिरू शकतात तर आपण का नाही. आणि शिवाय बाहेरच्या कंट्रीतनं येऊन ते आज आपल्याकडे बघता येते. मित्रांनो आपले 7 टॉम्स पाहून झालेलं आहे. गोलकोंडा फोर्ट पण झाला आहे आणि इथले टॉम्स जे आहे 7 टॉम्स ते पण आपलं पाहून झाले. आत्ता आपण इथून जाणार आहोत. आता बिर्याणी वगैरे ट्राय करूयात आणि त्याच्यानंतर मग आज शुक्रवार आहे. शुक्रवार असल्यामुळं बहुतेक त्या भागामध्ये गर्दी राहील असं मला सांगण्यात आले. साधारणतः 2 नंतर आपण जाण्याचा प्रयत्न करूयात त्या ठिकाणी. आणि संध्याकाळी हुसेन लेक बोटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. चला आता बिर्याणीमध्ये तुम्हाला हैदराबादमध्ये 3-4 ऑप्शन चांगले आहेत. त्याच्यामध्ये पिस्ता हाऊस आहे, त्याच्यानंतर तुम्हाला बावर्जी आहे, पॅराडाईज आहे. पण आता पॅराडाईजबद्दल काही लोक म्हणतात बेस्ट आहे, काही लोक म्हणतात ॲव्हरेज आहे. पण निलोफर बेस्ट आहे यार. निलोफर मी सकाळी चाय बन मस्का ट्राय केला, म्हणजे मला तर खूप छान वाटलं. म्हणजे काहीतरी तुम्ही जर ह्या ठिकाणी येत असाल आणि डिझर्व करता तुम्ही. म्हणजे हैदराबाद सिटी खरंच चांगली आहे यार. चला बघूयात आता. काय बेटा हाय, व्हॉट्स युअर गुड नेम? आयशा. चल बेटा बाय. बेटा बाय कर बाय. बाय 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 बेटा. हा एंट्री केल्यानंतरच आपल्याला एक टॉम लागला होता आणि छान आहे. आता बऱ्यापैकी आपलं 7 टॉम्स पाहून झालेले आहे. आता मित्रांनो आपण चला आता पेटपूजा करूयात, जाऊन बिर्याणी ट्राय करूयात. लातो आपली हैदराबादची ज्या स्पेशलितल्या ज्या काय स्पेशलिटी आहेत बिर्याणीच्या त्या सर्व ट्राय करूयात. तरी ॲटलिस्ट 2 ठिकाणी तर ट्राय करणारच मी. आजचा दिवस आहे हैदराबादमध्ये. संध्याकाळी हुसेन लेक वगैरे त्या ठिकाणी बुद्ध स्टॅच्यू आहे. चला भेटूयात. एक पूर्ण याच्यामध्ये एक ड्रोनचा शॉट त्यांनी टाकलेला आहे. याच्यामध्ये पूर्ण आपल्याला दिसत आहे की काय काय आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. छान आहे मित्रांनो.